सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अत्यंत मनापासून सानंद स्वागत करत आहे. आपण वेगवेगळे उपक्रम सध्या पाहतोय. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी रचलेल्या अनेक स्तोत्रांचा अभ्यास करतोय. सगुण देवतांविषयीची स्तोत्र झाली, निर्गुण देवतांची स्तोत्र झाली, परापूजा झाली, क्षमायाचना झाली, अनेक पंचक, षटक, अष्टक असाही आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर मागच्या भागामध्ये आपण चरपट पंजरिका, चरपट म्हणजे खुसखुशीत, चुरचुरीत, आणि पंजरिका म्हणजे एक प्रकारचा खाद्यपदार्थ. अशा जसं चुरचुरीत खुसखुशीत खायला आवडतं तसाच हा उपदेशसुद्धा ऐकायला गोड वाटतो, पण त्याच्यात जे दडलेला आशय आहे, जो सांगितलेला उपदेश आहे, तो मात्र खरंच आचरणात आणायला पाहिजे. म्हणजे संसार कसा करावा, संसारात काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय मिथ्य आहे, काय टिकणारं आहे, काय शाश्वत आहे किंवा काय न टिकणारं आहे, हे सगळं आचार्यांनी त्या चरपट पंजरिकेमध्ये सांगितलं होतं. एका वृद्धाला उपदेश करताना त्याला आचार्य सांगत होते की आता तू काही बाकीचा कुठलाही अभ्यास करू नकोस, आता तुला करायचा झाला अभ्यास तर फक्त भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते असं सांगितलं होतं. त्याचाच पुढचा भाग आहे. चरपट पंजरिकेचाच पुढचा भाग म्हणजे द्वादश पंजरिका. नावावरूनच समजते की ह्याच्यामध्ये द्वादश म्हणजे 12 कडवी आहेत. 12 श्लोकांचं हे स्तोत्र आहे. चालही तशीच आहे, चरपट पंजरिकेसारखीच चाल आहे. उपदेश थोडासा वेगळा आहे, कारण चरपट पंजरिकेमध्ये आचार्य म्हणत होते की भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षते डुकरे करणे. केवळ गोविंदाचं नाव घे, केवळ भजन कर. थोडक्यात काय तर चरपट पंजरिका हा जास्त करून अधिकांशाने भक्ती मार्गावर आधारित होता की तू भक्ती कर आणि भक्तीमुळे तुला तो जो गोविंद आहे, तो जो परमेश्वर आहे, तो तारून नेईल या भवसागरातनं, असा साधारण त्याचं सार होतं. आताचे जे आपण आजपासनं पुढचे काही 3 आठवडे म्हणजे समजा 15 मंत्र असतील तर आपण 3 भागामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. हे जे द्वादश मंजरिका स्तोत्र आहे ह्याच्यामध्ये हा चरपट पंजरिकेचाच पुढचा भाग जरी म्हटलं तरी त्याच्यात होता भक्तियोग, आणि ह्याच्यात मात्र सांगितले ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य हे अध्यात्माचे 2 पाय आहेत, 2 स्तंभ आहेत. त्यामुळे अभ्यासही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे. एक विधायक पाहिजे, एक काढून टाकणारं विध्वंसकसुद्धा पाहिजे. अशा 2 गोष्टींवरच हे सगळं अध्यात्म आधारित आहे. आणि हा 15 श्लोक, द्वादश जरी म्हटलं असलं तरी 12 श्लोक आहेत, पण पुढचं 13व्या श्लोकामध्ये फलश्रुती सांगितले. 14 आणि 15मध्ये सुद्धा ते का म्हणायचं याच्याविषयी त्याची एक कारण मीमांसा केलेली आहे. असे 15 श्लोक आपण आज त्याच्यातले आपण काही श्लोक 5 श्लोक तरी बघणार आहोत. आता बघा, भज ह्या द्वादश पंजरिकेमध्ये मात्र भज गोविंदम असं ध्रुवपद नाही आहे, फक्त उपदेश आहे. पण गोविंदाला भज असं काही म्हटलेलं नाही आहे, कारण ते मागच्या ह्याच्यात पुष्कळ वेळा सांगून झालेलं आहे. आताचा भर आहे तो ज्ञानावर आहे आणि वैराग्यावर जास्त भर असल्यामुळे त्याच्यात बाकीचं काही नाही. अर्थातच ह्या स्तोत्रावर सुद्धा जसे हे स्तोत्र फॉलो करणारे किंवा ह्याच्याप्रमाणे आपलं आचरण ठेवण्याचा प्रयत्न करणारे जसे आचार्यांचे काही भक्त आहेत, तसेच त्या काळी
1200 वर्षापूर्वी समाजात असेही काही लोक होते आणि त्यांनी आचार्यांच्या या उपदेशावर पुष्कळ टीका केलेली, आक्षेप घेतलेलेच. काही लोक म्हणतात की अशा उपदेश आचार्यांनी केल्यामुळे समाजामध्ये आळस बळावेल, निरुद्योगी लोक जास्त होतील. कारण ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की फार तू पैशाची अपेक्षा करू नकोस. आणि जर का म्हणजे ह्याच्यातलं एक कडवं आहे, अर्थम अनर्थम भावय नित्यम. अर्थम अनर्थम, अर्थ हा अनर्थ करणार आहे हे तू लक्षात ठेव. आपण व्यवहारात सुद्धा पाहतो तरीसुद्धा आपण सगळे पैशाच्या मागे धावत असतो, संपत्तीच्या मागे धावत असतो. आचार्याने त्याच्यात एवढंच म्हटले की अर्थ हा अनर्थ करणार आहे. पण ह्याचा काही लोकांनी विपरीत अर्थ घेतला आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं की मग आम्ही पैसे मिळवायचेच नाही का, मग आळशीपणात आयुष्य वाया घालवायचं का, जीवनाला काही अर्थ आहे का नाही. तर अर्थ आहेच. आचार्यांच्या म्हणण्याचा असा विपर्यास करू नये. अर्थ आहेच. उलट 4 पुरुषार्थामध्ये अर्थाला स्थान आहे. धर्माच्या नंतर अर्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष असे पुरुषार्थ सांगितले. त्यामुळे पैसा मिळवणं काही चूक आहे असं नाही आहे, पण त्याचा अतिरेक करणं, त्याच्या फार मागे धावणं हे मात्र निश्चितच योग्य नाही असं आचार्यांना म्हणायचं आहे. अर्थातच ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ज्यांनी त्यांनी जो अर्थ काढला आणि त्याप्रमाणे कुणी अतिशय श्रद्धाभावाने किंवा अतिशय आदरपूर्वक या स्तोत्राचा अभ्यास करून त्याचा अर्थ समजून घेतला. काही लोकांनी मात्र नुसती टीकेची झोड उठवली, आक्षेप घेतले आणि आचार्यांचं सांगणं कसं चुकीचं आहे याचाच पाठपुरावा ते करत राहिले. आपल्याला कुठल्याच वादात पडायचं नाही. कुठल्याच वादामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. आपल्याला फक्त आचार्यांच्या वचनाचा जसाच्या तसा अर्थ लावून घ्यायचा आहे. जसाच्या तसा आचार्यांना काय म्हणायचं होतं, त्यांना काय अभिप्रेत होतं, एवढंच आपण ह्या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. बाकी आपल्याला काहीच नाही आहे. त्यामुळे समाजाला काय म्हणतात तसं निरुद्योगी किंवा निष्क्रिय बनवलं किंवा दरिद्री बनवलं हे अजिबातच चूक नाही आहे. हा आळशी लोकांचा सिद्धांत आहे. आळशी लोकांनी असं सांगितलं आहे, कारण मग आचार्यांची बाकीची स्तोत्र आपण लक्षात घेत नाही. जसं आचार्यांनी साधना पंचकामध्ये सांगितलं आहे, कर्मस्वनुष्ठीयताम, आपलं स्वतःचं स्वकर्म मात्र नेहमी करतच राहावं, ते तुम्ही लक्षात घेत नाही. कर्मस्वनुष्ठीयताम, आपलं विहित कर्तव्य कर्म निष्ठेने आचरणात आणा असंही आचार्य सांगतात ना. त्यामुळे ह्याचा विपरीत अर्थ घेऊ नये एवढंच आपण म्हणूया आणि आजच्या स्तोत्राला प्रारंभ करूया. 15 मंत्र आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातला पहिला जो आहे, अर्थात आता ह्याच्यात भजगोविंद नसल्यामुळे फक्त 4-4 ओळीचेच हे श्लोक आहेत आणि त्याच्यातलाच आपण अर्थ बघणार आहोत. याचं नाव आहे द्वादश पंजरिका. याचा पहिला मंत्र आहे, मूढ जहीही धनागमतृष्णाम कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम यल्लभसे निज कर्मोपात्तम वित्तंतेन विनोदय चित्तम. अर्थ सरळ आहे. आता तुम्हीसुद्धा तयार झालेले आहात, त्यामुळे तुम्हालाही ह्याचा अर्थ कळतो आहे. मूढ. मूढ म्हणजे काय, तर मूढ म्हणजे मूर्खा नाही म्हटलेलं, पण प्रेमाने म्हटलं, अरे वेड्या असं नको करू, असं जसं आपण म्हणतो ना, वेड्या म्हणजे काही वेडा अर्थ नसतो. आणि इथे तर मूढ म्हणजे अविवेकी म्हटलेलं आहे. अरे धनसंचय करण्याचा लोभ सोडून दे. मूढ जहीही, जही म्हणजे टाकून दे. हा धातू आहे आपल्याला गीतेमध्ये आपण पाहिलेलं. जही शत्रू महाबाहो क्या प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. हा धातूचा अर्थ आहे टाकून दे. अरे अविवेकी वृद्धा, हा तुझा हट्ट आहे, हा जो दुराग्रह आहे, अर्थ पैसा मिळवण्याचा जो अतिरेक आहे, मूढ जहीही, तो सोडून दे. कशाचा हट्ट, धनागमतृष्णा. पैशाची जी तहान लागली आहे ना, पैशाची जी भूक आहे ती संपत नाही. बघा, आपल्याला विचारलं की किती पैसे मिळाले म्हणजे तुमचं समाधान होईल, आहे का त्याला काही लिमिट, आहे का त्याला काही मर्यादा. किती पैसे, केवढे, किती, 1 करोड, 5 करोड, 10 करोड, किती मिळाले की तुम्ही संतुष्ट व्हाल. होतच नाही. आपण ही राजकारणी लोक पाहतो,
अगदी शेकडो करोडांचा घोटाळा करणारे हे लोक आहेत. करतात काय ते एवढ्या पैशाचा, असा आपल्यालाही प्रश्न पडतो. आचार्य सर्वांनाच सांगतात, श्रीमंतांना आणि अगदी खालच्या लोकांनासुद्धा, पैशाचा मोह, पैसा मिळवणं अगदी योग्य आहे, पण त्याचा अतिरेक, आपल्या आवश्यकतेपेक्षा, गरजांपेक्षा जास्त पैसा मिळवला की त्याचा अतिरेक होतो आणि तो दुर्गुणात त्याचं रूपांतर होतं. म्हणून आचार्य म्हणतात, मूढ जहीही, टाकून दे, धनागमतृष्णाम, आणि मग काय कर, कुरु सद्बुद्धीम मनसी वितृष्णाम. एक टाकलं की एक रुजवावं लागतं ना, सिद्धांतच आहे हा. शेतीचा सुद्धा हा सिद्धांतच आहे. एक काढून टाकायचं आणि एक रुजवायचं. आधीचं जे काही दगड, गोटे, झाडं, झुडपं, काटेरी, हे सगळं काढून टाकायचं, जमीन छान नांगरायची आणि मग तिथे काहीतरी लावायचं, काहीतरी पेरायचे, काहीतरी बीजारोपण करायचे. आपल्या मनाचं सुद्धा तसंच आहे. मन रिकामं नाही ठेवायचं. मनातनं ह्या बाकीच्या तृष्णा काढून टाकायच्या आहेत, पण मन रिकामं ठेवायचं नाही. कारण एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप असं म्हटलं आहे ना. म्हणून रिकामं मन ठेवायचं नाही, लगेच तिथे काहीतरी रुजवायचे. काय रुजवायचे? कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णा. तू या मनामध्ये वितृष्णा धारण कर. वैतृष्ण्य, तृष्णा म्हणजे तहान, वितृष्णा म्हणजे तहानेला विरुद्ध अर्थ आहे. तहानेकडे तोंड करू नकोस, तिला विन्मुख हो. किंवा मनामध्ये वैराग्य धारण कर. विराग, राग म्हणजे आसक्ती, आणि विराग म्हणजे आसक्ती नसणं. तसंच तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे हाव, तृष्णा म्हणजे लोभ, तो नसणं म्हणजे वितृष्णा. त्याच्यापासून वैतृष्ण्य असा शब्द झालेला आहे. तू काय कर, मनामध्ये सद्बुद्धी ठेव, वैराग्य धारण कर, आणि काय कर, मनामध्ये विचार तर येतोच ना, किती पैशाचा विचार तर सतत येत असतो. तिसऱ्या चरणामध्ये आचार्य म्हणतात, यल्लभसे निज कर्मोपात्तम. यल्लभसे, जे काही तुला मिळतं आहे ना, कर्मोपात्तम, तुझ्या कर्माप्रमाणे तुला काही अगदी मिळणारच नाही असं नाही आहे. परमेश्वर सगळ्यांची काळजी घेत असतो. परमेश्वर कुणालाही खरं म्हटलं तर उपाशी ठेवत नाही. त्यामुळे तुला जे काही तुझ्या कर्माप्रमाणे, प्रारब्ध कर्माप्रमाणे जे आणि जेवढं धन मिळेल, तू काय कर, त्याच्यामध्ये आपल्या मनाला संतुष्ट ठेव. चौथ्या चरणात म्हणलं, वित्तम तेन विनोदय चित्तम. आपल्या चित्तामध्ये ते रमव, चित्तामध्ये ते ठसव, आणि त्याच्यामध्ये तू संतुष्ट राहा. मनाला रमव, देवाचं भजन कर, म्हणजे ह्या बाकीच्या चिंता तुला सतावणारच नाहीत. थोडक्या शब्दामध्ये आचार्यांनी फार सुंदर आशय मांडलेला आहे, फार सुंदर आशय मांडलेला आहे. परत बघूया. आणि म्हणजे तो श्लोक तर आहेच, मूढ जहीही धनागमतृष्णाम कुरु सद्बुद्धिं मनसी वितृष्णाम यल्लभसे निज कर्मोपातम वित्तंतेन विनोदय चित्तम. त्या आहे तेवढ्यात तू संतुष्ट राहायला शिक. आता हा लोकांना निष्क्रिय बनवण्यासाठी हा उपदेश केलेला नाही आहे की जाऊ दे, जेवढं मिळतं आहे त्याच्यात संतुष्ट राहा, असं नाही आहे. प्रयत्न तुम्हीच करायचेत, प्रयत्न आपणच करायचे आहेत. 100%, 100% प्रयत्न आपण करायचे आहेत. पण प्रत्येक वेळेस 100% प्रयत्न केले म्हणजे 100% यश मिळतंच असं नाही. कधी कमी, कधी जास्त मिळेल. ती परमेश्वराची, त्याची जी कृपा आहे त्याप्रमाणे फळ मिळणार आहे. आणि फार सुंदर हिंदीमध्ये एक वाक्य आहे, जो प्राप्त है वही पर्याप्त है. विचार केला, जो प्राप्त है वही पर्याप्त है. खरंच विचार केला तर आपल्याकडे केवढं आहे. सगळ्याच गोष्टी वैपुल्याने आहेत, भरपूर आहेत. खायला प्यायला भरपूर आहे, घरं चांगली आहेत, ल्यायला कपडे चांगले आहेत, सगळं कशाची ददातच नाही आहे. आपल्यापेक्षा जे कमी आहेत त्यांच्याकडे बघूया, की ज्यांना रोजच्या जेवणाची पण भ्रांत आहे, ज्यांच्याकडे अन्न पण नाही आहे, वस्त्र पण चांगली ल्यायलासुद्धा, अंग झाकायला, लज्जा रक्षणापुरतीसुद्धा वस्त्र नाही आहे, राहायला पक्कं घरसुद्धा नाही आहेत, अशी लोकंसुद्धा राहतातच आहेत ना. त्यांच्याशी तुलना नाही करायची, पण प्रत्येक वेळेस आपण किती सुखी आहोत असं आपण आपला शोध घ्यायचा आहे आणि त्या परमेश्वराला कृतज्ञतेने नमस्कार करायचा आहे.
तो परमेश्वर त्याचे आभार मानायचे. आणि असं केलं तर आपली जीवनावरची श्रद्धा अधिक दृढ होते, अधिक बळकट होते आणि मग जीवन जगायला आणखीन एक दिशा मिळते, असंही त्याच्याबद्दल खरं तर म्हटलेलं आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे वित्तम तेन विनोदय चित्तम. आणि ह्याचा मराठी अनुवाद तर आणखीनच सुंदर आहे. धनंजय बोरकर यांनी अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. ते म्हणतात, सोड लालसा धनसाठ्याची, सोड लालसा धनसाठ्याची, नियतम नेक मन ठेव तसा. मन कसं ठेव? नेक मन पाहिजे. नेक म्हणजे शुद्ध, अतिशय विशुद्ध असं मन ठेव. नियत नेक मन ठेव तसा, कर्माने तव योग्य मिळे धन, समाधान तू मान कसा. तुझ्या कर्माप्रमाणे तुला धन मिळणारच आहे. तू ज्या प्रमाणात तुझा भाव असेल, ज्या प्रमाणात तुझ्या कर्माची क्वालिटी असेल, तसं धन मिळणारच आहे. आणि ह्याने समाधानी चित्त राहायचे. जास्तीची हाव नको. कमी मिळवा असं अजिबात म्हटलेलं नाही आहे, पण जास्तीची हाव नको. आपल्याला खरंच आहे, पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. आधी आपली झोळी बळकट करूया. झोळी चांगली धडधाकट असेल तर तो देतोच आहे. माझी झोळी दुबळी असेल तर तो कितीही देणार असला तरी माझ्या झोळीत मावणारच नाही. त्यामुळे हा विचार करायचा आहे आणि पुढे जायचे. आचार्यांचं सांगणं एवढंच आहे, हाव नको. पैसे कमी मिळवा असं नाही आहे. कष्ट करा, पैसे भरपूर मिळवा, पण मिळाले नाही तर त्याच्याबद्दल दुःख करून घेऊ नका, त्याचा शोक करू नका. कारण पुढे म्हणतायत, अर्थमनर्थम भावय नित्यम, नास्ति ततः सुखलेश सत्यम, पुत्रादपि धनभाजां भीतिः, सर्वत्रैषा विहिता रीतिः. अर्थम अनर्थम. अर्थ याचा अर्थ आहे पैसा, वित्त, संपत्ती. अर्थ आणि पलीकडे कुठलीही गोष्ट गेली की त्याचा अनर्थ होतो. शेताला पाणी पाहिजे की नाही? शेताला पाणी नक्की पाहिजे, पण फार पाणी झालं, अतिवृष्टी झाली तर त्या शेतात पाणी साठून राहिलं तर ते पीक सगळं नासून जातं. पीक काहीच हाताला येत नाही. जसं पाणी आवश्यक आहे, पण आवश्यकतेपेक्षा जास्त झालं की त्याचं वाईटातच रूपांतर होतं. त्याप्रमाणे पैसा किती पाहिजे? गरजेपुरता पैसा पाहिजेच. खायला प्यायला ल्यायला, आपल्या अन्न वस्त्र निवारा या गरजा भागेल एवढा पैसा जरूर हवा. पण त्याच्या व्यतिरिक्त पैशाचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा मात्र त्यामुळे अनर्थ घडतात. बघा ना, लक्ष्मी चंचल नाही आहे, पण लक्ष्मीवानच चंचल होतो. अति पैसा घरात आला की ज्याच्याकडे हा अति पैसा आहे तो चंचल होतो. मग त्याच्या पाठोपाठ आळस आहे, व्यसनं आहेत, कलह आहे, या सगळ्या म्हणजे कली घरातमध्ये शिरतो पैशाच्या पाठोपाठ. म्हणून पैसा मिळवू नका असं नाही, पण अति पैशामुळे अनर्थ होतो. भावय नित्यम हे मनात लक्षात ठेव, सदैव लक्षात ठेव. नास्ति ततः सुखलेश सत्यम. खूप पैशाने सुख विकत घेता येतं का हो? खूप पैसा आहे आमच्याकडे, मग सुख विकत घेता येईल का त्याने? चला, आम्हाला तर सुख नाही, पैसा खूप आहे पण सुख नाही आहे. काय काय सुख नाही आहे? अनेक गोष्टी आहे. पैशाच्या पाठोपाठ जी व्यसनं येतात, मुलं समजा दुराचारी आहेत, अनेक गोष्टी आहे, किंवा आरोग्य चांगलं नाही आहे, किंवा नातेवाईक फार टपून बसलेले आहेत, अशा काही काही दुःख वाटायला येतातच. तिथे सुखाचा लवलेशसुद्धा नाही आहे. पैसा मिळाला म्हणून आम्ही सुख विकत घेऊ असं जर का तुमच्या मनात असेल तर ते शक्यच नाही आहे. पैशाने तुम्ही अन्न विकत घ्याल, उत्तमोत्तम पदार्थ विकत घ्याल, औषधं विकत घ्याल, पण आरोग्य तुम्हाला विकत घेता येत नाही. पुष्कळ तुम्ही पदार्थ आणले पण पोटात भूकच नसेल तर, अग्निमांद्य असेल तर, त्या सगळ्या अन्नपदार्थाचा काय उपयोग? किंवा ते पचतच नसेल तर काही उपयोग नाही. किंवा निद्रानाश असेल, तुम्ही अगदी उत्तमातला उत्तम बेड आणलात, गादी आणलीत, पण झोपच लागत नसेल तर ती कुठनं विकत घेणार? झोप विकत घेता येत नाही, गादी विकत घेता येत, तसं औषधं विकत घेता येतील, पण भूक विकत घेता येत नाही. म्हणजे पैशामुळे सुख मिळेल असं जर या भ्रमात तुम्ही असाल तर तसं नाही आहे.
आणि दुसरी गोष्ट, हे तर नाहीच आहे, हे आम्ही एक वेळ ॲक्सेप्ट करू, पण पुढे म्हटलेलं आहे, अहो जितका तुमचा पैसा वाढेल तितके शत्रू निर्माण होतात. आजूबाजूचे लोक तोंडावर तुमचं कौतुक करतील कदाचित, पण असे अनेक शत्रू निर्माण होतात. आणि शत्रू बाहेरचेच असतात असं नाही, तर घरातसुद्धा आपला मुलगा, आपला भाऊसुद्धा आपल्या जीवावर उठेल कधी, हे सांगता येत नाही. पुढे आचार्याने संसार केला नाही, पण किती निरीक्षण आहे बघा. ते म्हणतात, पुत्रादपि धनभाजां भीती. धनभाजां, धनाची विभागणी, संपत्तीची, प्रॉपर्टीची वाटणी करण्याची भीती मुलाकडून सुद्धा असते. आपण पाहतो, वर्तमानपत्रात वाचतो किंवा बातम्या ऐकतो, किंवा मुलाने वडिलांचा खून केला, मारून टाकलं. कशासाठी? पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. असा पैसा पाहिजे आपल्याला? असा पैसा नको. पण पुत्रादपि धनभाजां भीती, धनाच्या विभागणीसाठी अगदी भाऊसुद्धा, सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झालेले पाहिलेत आपण. एवढ्या एवढ्या जमिनीसाठी, एक फुटभर जमिनीसाठी सुद्धा एकमेकांचे जीव घेतले जातात. अशा पैशाचा काय उपयोग? असा पैसा नकोच, असे रक्तलांछित भोग नकोच. आणि काय हे कुठलं सांगतोय मी? आचार्य म्हणतात, सर्वत्रेषां विहिता रीतिम. सगळीकडेच हीच रीत आहे. नुसती इथे आहे, आमच्या ह्या देशात किंवा ह्या राज्यात आहे असं नाही आहे. महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, अमेरिकेत आहे, सगळीकडे हेच आहे. पैसा आला की त्याच्या पाठोपाठ दुःख आलंच म्हणून समजा. सर्वत्रैषां विहितां रीतिः. त्यामुळे सगळ्या ठिकाणी हाच न्याय दिसतो की अर्थ आला की अनर्थ आलाच म्हणून समजा. याचं मराठी रूपांतर बघूया. संपदमान अनिष्ट सदा, लवही सुख ये नचदारी, धनवंता सुत धोकादायी, रीत जगाची असे खरी. काय म्हटलेलं आहे? धनवंता सुत धोकादायी. मुलगासुद्धा धोकादायक ठरू शकतो. कधी तुमची सगळी संपत्ती बळकावून घेईल. अर्थात चांगला मुलगा असेल तर हा प्रश्न येत नाही, पण जर का त्याच्यावर योग्य संस्कार नसतील, लहानपणापासून नुसता पैशातच लोळलेला असेल, असंस्कृत मुलगा असेल, तर त्याच्याकडनं ही भीती नक्की आहे. आणि म्हणून आचार्य आपल्याला सावध करतायत. तुम्ही श्रीमंत होणं अवघड आहे, पैसेवाला होणं सोपं आहे बरं का. लक्षात घ्या, पैसे मिळवणं सोपं आहे, पण श्रीमंत होणं अवघड आहे. कारण श्रीला एक सात्विकता आहे. श्री ही लक्ष्मी आहे. त्यामुळे लक्ष्मी मिळवा, पैसा मिळवू नका. आणि पैसा मिळवायचा तोसुद्धा सन्मार्गाने मिळवा. आपल्या श्रीसूक्तामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, पैसा माझ्याकडे पुढच्या दाराने वाजत गाजत यावा, न्याय्य मार्गाने, नीतिमार्गाने पैसा यावा, नाही तर चोरून मारून असा पैसा नको. हस्तिनाद प्रबोधिनी असं पाहिजे. आता हे सगळं झालं पैशाबद्दल, आपण आत्ता बोललो. आपले घरातलेच नातेवाईक बरं का, नातेवाईक पुष्कळ असतात आपल्याला. पण तू विचार केला आहेस का? ही पत्नी आहे, ही माझी मुलं आहेत, हे कोणी भाऊबंद आहेत, हे सगळे माझेच आहेत, पण ते आहेत कोण? मागच्या जन्मी ते भेटले होते का? किंवा पुढच्या जन्मी मला भेटणार आहेत का? हे खरंच माझे मी म्हणतोय, ते खरंच माझे आहेत का? समर्थाने तर एका समासात फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे की मागच्या जन्मी तुझे वेगळे नातेवाईक होते, ह्या जन्मी तू ज्यांना मी माझं म्हणतोयस, ते पुढच्या जन्मी तू त्यांना ओळखणार सुद्धा नाहीस. हे कर्मवशाने सगळी एकत्रित आलेली ही सगळी मंडळी आहेत, आणि त्यांच्यामध्ये तू किती अडकतोस, त्यांना किती माझं म्हणतोयस. हाच अर्थ आचार्य इथे कसे म्हणतात बघा. हाच भाव या श्लोकामध्ये अतिशय सुंदर आलेला आहे. का ते कांता कस्ते पुत्र, संसारोऽयम् अतीव विचित्र, कस्यं त्वक् कुत आयातस्, तत्त्वं चिंतय यदिदं भ्रान्तः. कोण आहे? कोण आहे तुझी बायको? आम्ही दाखवू, ही माझी बायको आहे, ही पत्नी आहे. कोण तुझी बायको? कोण तुझा पुत्र? हा संसार आहे ना, अतिशय विचित्र आहे. मागच्या जन्मात हे तुझे कोणी नव्हते. आत्ता तू ज्यांना अतिशय जीवलग मानतोयस, ते मागच्या जन्मी कोणी नव्हते. पुढच्या जन्मी तू त्यांना ओळखणार सुद्धा नाहीस. मग ह्या जन्मापुरता, ह्या काही काळापुरता किती तू माझं करशील,
का ते कांता कस्ते पुत्रः संसारोऽयम् अतीव विचित्रः कस्य त्वं कः कुतः आयातस् तत्त्वं चिंतय यदिदं भ्रांतः. याचाच मराठी अनुवाद केलेला आहे. कोण तुझा सुतदारा हा संसार निरर्थक भारी, कुठला कोण खरा तू बंधो याचा नित्य विचार करी. खरा मी कोण आहे? आत्ता मी यांचा पती आहे, या मुलांचा वडील आहे, कुणाचा कोण, कुणाचा दादा आहे, कुणाचा मुलगा आहे, कुणाचा आजोबा आहे. मी जो कोणी आहे, जो कोणी आहे तू खरा तोच आहेस का? विचार कर. तू आहेस कोण? तू काका आहेस का? तू मामा आहेस का? तू बाबा आहेस का? आजोबा आहेस का? साहेब आहेस? वेगवेगळी नाती आहेत. वेगवेगळ्या समाजाच्या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या रूपामध्ये वावरतो. पण मी तो आहे? मी कोण आहे? का ते कांता कस्ते पुत्र. त्यामुळे हे ओळखायला शिकायचं आहे की माझी पत्नी कोण, माझा मुलगा कोण, मी कोण. कस्य त्वं कः कुत आयातः. कोणाचा कोण आहेस तू? अनेक अंगाने तुझी नाती असली तरी तू नक्की कोणाचा कोण आहेस? तर तू आहेस फक्त परमेश्वराचा अंश. हिचा पती, त्यांचे वडील, त्यांचे बाबा, यांचे काका, यांचे मामा असतील नाती पुष्कळ. खरा तू कोण आहेस? तू फक्त त्या परब्रह्म परमात्म्याचा अंश आहेस. हे लक्षात घे. तत्त्वं चिंतय. तत्वाचा विचार कर. यदिदं भ्रांतः. जर का तुला भ्रांती झाली असेल, आपण सगळेसुद्धा संभ्रमात पडलेलो आहोत. नक्की आपल्याला कुणाचंच काही नातं सांगता येत नाही की एकमेव नातं असं काहीच नाही. मग एकच नातं आहे, ते फक्त परमेश्वराची आहे. त्यामुळे एवढाच तू लक्षात घे. कस्य त्वं कः कुत आयाता. कुठून आला आहेस तू? आईवडिलांच्या पोटी जन्म असा आम्ही सांगू? हा माझा वाढदिवस, या दिवशी माझा जन्म झाला, ही माझी आई, हे माझे वडील, ही माझी पत्नी सांगू. पण ते फार थोड्या काळापुरतं आहे. पुढच्या जन्मी ह्या लोकांना तू ओळखणार सुद्धा नाही. त्यापेक्षा तत्त्वं चिंतय. तत्त्व, तत् म्हणजे ते, परब्रह्म तत्त्व जे आहे त्याचा विचार कर. आणि यदिदं भ्रांतः. जर का तू भ्रांत झाला, जर तुला काही समजत नसेल तर फक्त त्याला शरण जा असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये भजगोविंदम नाही आहे, कारण हा सगळा ज्ञानमार्ग आहे. इथे भक्ती नाही आहे. पण भक्ती नाही आहे म्हणजे अजिबात तिला प्रवेश नाही असं नाही बरं का. ज्ञानाला भक्तीचे डोळे हवेच. भक्तीचं अंतःकरण पाहिजे आणि कर्माचे पाय पाहिजेत. अशा अनेक गोष्टींमुळेच शेवटी पोचायचे. पण ह्या द्वादश पंचरिकेमध्ये फक्त ज्ञान आणि वैराग्यावर भर असल्यामुळे इथे भक्तीचा फारसा उल्लेख नाही आहे. त्यामुळे इथे भजगोविंदम नाही आहे. पण उपदेश आहे, बोध आहे, आणि अगदी पटेल असा बोध आहे. डोळ्यात अंजन घालणारा असा बोध आहे. आचार्य पुढे 4थ्या कडव्यामध्ये म्हणत आहेत, मा कुरु. मा म्हणजे नको, कुरु म्हणजे करणे. मा कुरु, करू नकोस. काय करू नकोस? धन जन यौवन गर्वम. कशाचा माणसाला गर्व असतो हो? पैशाचा तर अगदी खूपच असतो, स्वजनांचा असतो. हे बघा, हे आमचे मामा आहेत, ते मंत्री आहेत, अमक्या ह्याच्या पदावर आहेत, खासदार कोणी आहेत. आमचं काय आम्ही नातेवाईकांचा सुद्धा पुष्कळ उपयोग करून घेतो. यौवन, अरे यौवनात तर काय, यौवनात तर सगळं जग तुच्छ वाटत असतं. धन जन यौवन गर्वम हरति निमेषात कालम सर्वम. किती गर्व करून कराल. आत्ता मी तरुण होते, कधी वय वाढलं कळलंच नाही. निमिषात जसं सगळं सरावं तसं एका निमिषामध्ये सगळं हरण झालं. खूप पैसा होता, आता नाही राहिला. त्यामुळे काळ हे सगळं हरण करणार आहे. तुमचं धन जन यौवन हे सगळं संपून जाणार आहे. आणि पाहता बरं का, असंही नाही की तुम्ही बेसावध होतात आणि तेव्हा तुमचं हे सगळं हरण केलं गेलं, असंही नाही आहे. आमचे आचार्य दुसऱ्या एका स्तोत्रामध्ये म्हणतात, आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गतः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तो यतरङ्गभङ्गचपला विद्युच्चलैः जीवितं तस्मान् मां शरणागतं शरणद
त्वं रक्ष रक्षा अधुना आयुर्नश्यति. आत्ता तर लहान होते मी. आयुर्नश्यति पश्यतां, पाहता पाहता प्रतिदिनम, दिवसाने आयुष्य असं संपत चालले. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनम याति क्षयम यौवनम. यौवन तर असंच गेलं. तारुण्याचा काळ हवा असं वाटतो असं म्हटलं जातं. पण तारुण्यामध्ये इतका गर्व असतो, सौंदर्याचा आहे, रूपाचा आहे, धनाचा आहे, तारुण्याचा आहे की मी काही करू शकतो, माझ्या अंगात शक्ती आहे, असं एक गर्व असतो. तारुण्यात अगदी सगळ्या जगाला तुच्छ लेखायची एक मनस्थिती असते. त्यामुळे खरंच अशी गोष्ट आहे, पण ते टिकत नाही हो. आत्ता म्हणता संपलं. कधी संपलं हेही कळलं नाही. म्हणून आचार्य म्हणतात मा करू नकोस. काय? धन जन यौवन गर्वम, या गोष्टीचा गर्व करू नकोस. हरति निमेषात कालम सर्वम, सगळं हरण होणारे, सगळं संपून जाणारे केव्हा? निमिषात. निमिष याचा अर्थ पापणी लवणे. पापणीची उघडमीट करतो ना आपण, उघडझाप करतो, तेवढ्या काळात हे सगळं संपतं. आणि खरंच आहे, काळाचा एवढा प्रचंड रेट आहे. काळ एवढा फार मोठा काळ आहे, अक्षय काळ आहे. त्याच्यातल्या एका भागामध्ये एवढंसं माझं आयुष्य आहे. काय 70-80-90 वर्षाचं एवढंसं आयुष्य आहे. एक पापणी लवावी एवढंच माझं आयुष्य. आणि तेवढ्या आयुष्यात मी किती गर्व करते. नको. आचार्य आपल्याला सावधगिरीची सूचना देत आहेत. करू नको. धनाचा नको, स्वजनांचा नको, यौवनाचा कुठलाही गर्व करू नको. कारण काय आहे? मायामयमिदमखिलम हित्वा, हे जे सगळं माया स्वरूप आहे. माया ह्याचाच अर्थ नाशिवंत आहे, सगळं संपणार आहे. आणि हे लक्षात घे, हे मायामयम इदम अखिलम हित्वा, हे सगळं हिरावून घेणारे कोण? काळ हिरावून घेणारे. ब्रह्मपदंत्वं प्रविश विदित्वा. त्यापेक्षा जे टिकणारं नाही, त्याच्यापेक्षा मग ज्या टिकणारं जे आहे त्याचा तरी तू ध्यास घे ना. मग टिकणारी एकच गोष्ट आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. फक्त ब्रह्मपद आहे, ते सत्य आहे. सत्य ह्याचा अर्थ शाश्वत, चिरंतन, टिकणारं फक्त ब्रह्मपद आहे. आणि बाकी सगळं जे तू गोळा केलेला पसारा आहे ना सगळा, हा काहीही टिकणारा नाही. आणि ह्याच्यात किती मन तू गुंतवून ठेवतेस, किती माझं म्हणताय तुम्ही. आणि म्हणून काळ सगळं हिरावून घेणारे हा सगळा प्रपंच आहे, हा मायेचा प्रपंच आहे, मायिक प्रपंच आहे. त्यापेक्षा, त्याच्यात अडकण्यापेक्षा ब्रह्मस्वरूप तू समजून घे. ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा, प्रवेश कर ब्रह्मामध्ये. पण कसा? विदित्वा, जाणून घे आणि मग प्रवेश कर. असा नुसताच भरकटत गेलं हे ब्रह्मपदाकडे असं नाही. ब्रह्मपद आधी जाणून घे आणि मग त्याच्यामध्ये प्रवेश कर. आधी लीन हो आणि मग त्याच्यामध्ये विलीन हो, असं सांगितलेलं आहे. लीन झालं कीच विलीन होता येतं ना. परमेश्वरापुढे आपल्याला लीनतेचा भाव धारण करायचा आहे. तू सगळं आहेस, मी कोणीही नाही. रोज परमेश्वराला म्हणायचं की खरंच मी कोणीही नाही आहे. तुझ्या एवढ्या प्रगाढ सत्तेच्या समोर माझं अस्तित्वसुद्धा यः कश्चित आहे. करता करवता तूच आहेस, मी कोणीही नाही आहे. माझ्याकडनं कार्य करवून घ्यायचं, चांगलं कार्य करवून घे, आणि करवून घेणारा तूच आहेस. त्यामुळे कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता. सगळं त्याच्यावर सोपवलं ना की आपलं टेन्शनही कमी होतो, आपला ताण कमी होतो, आपला शीण कमी होतो. करता करविता तोच आहे. बोलविता धनी वेगळाच. आपण काहीच करत नाही ना. आपण बोलतोय ना, चालतोय ना, अभ्यास करतोय ना, खातोय ना, पितोय. हे सगळं करणारा तो एकमेव परमेश्वर आहे, एकमेव अद्वितीय. त्याला जाणून घे आणि त्याच्यामध्ये प्रवेश कर, असं आचार्य म्हणतात. त्याचा मराठी अनुवादसुद्धा तितकाच परिणामकारक आहे. काय म्हटलं आहे बघा. ज्वानिमित्र धनाचा गर्व नको, समयच सर्वा क्षणात नाशी. आभासी हे सर्व सोडुनी, बनज्ञानी ब्रह्मपदी प्रवेशी.
तू काय कर, ही ज्वानी जी आहे, यौवनाला इथे ज्वानी म्हटले. यौवनामध्ये खरंच प्रौढोहम यौवनस्थो विषय विषधरै पंचभिर्मर्मसंधौ दष्टो नष्टो विवेकस सुतधन युवती स्वादु सौख्ये निषण्णः. जेव्हा मी यौवनामध्ये होतो तेव्हा सगळं खाण्यापिण्याची आवड आहे, सुतधन युवती याची सगळ्याची आवड आहे, सगळ्यामध्ये मी रमून गेलो होतो. आणि त्यामुळे काय झालं, विवेकच नष्ट झाला. दष्टो नष्टो विवेक. या 5 फण्याचा जो सर्प होता, म्हणजे जी पंचविषय जे आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याने जो काही मला डंख केला ना, त्याच्यामुळे माझा विवेकच नाहीसा झाला. मला कळेच ना योग्य काय अयोग्य काय. तारुण्यात मी भरकटत गेलो, कसाही वागत होतो, पण गर्व होता, रूप होतं, तेज होतं, तारुण्य होतं. त्यामुळे मी बाकी कशाचीच पर्वा केली नाही. आता मात्र कळतंय की हे सगळं मायावी आहे, हा सगळा प्रपंच माईक आहे. म्हणून तू काय कर, ब्रह्मपद आधी जाणून घे आणि मग त्याच्यामध्ये प्रवेश कर, असं आचार्यांनी या 4थ्या कडव्यामध्ये सांगितलं आहे. साधाच उपदेश आहे, काही फार नवीन वेगळं सांगितलं नाही आहे. पण जेव्हा तो आपण आपल्याला लावून बघतो, आपलं सगळं चित्र, आपला जीवनपट आपल्या डोळ्यासमोरनं तरळून जातो. काय काय चुका केल्यात, कितीतरी चुका झाल्यात माझ्या हातनं. त्याच्यापेक्षा जर का ब्रह्मपदाचं चिंतन केलं असतं तर आज मी कुठेतरी चांगल्या मार्गावर असतो, असंही आपल्याला थोडा अनुताप होतो आहे. अगदी आता आजचं शेवटचं कडवं बघूया. आचार्य म्हणतात, कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोहम आत्मज्ञानविहिता मूढास ते पश्यन्ते नरकनिगूढाः. आता हे तर विकार आहेतच. षड्विकार आम्हाला सारखे डंख करतायत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. डंख विषारी सर्प आहेत, ते सारखे येऊन डंख करतायत. त्यापेक्षा तू काय कर, काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे विकार सोडून देऊन तू काय कर, आत्मस्वरूपाचा विचार कर. सोपी गोष्ट आहे. त्यक्त्वा आत्मानं भावय कोहम. भावय म्हणजे विचार कर, कोहम मी कोण आहे ह्याचा विचार कर. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दे. मग काय होईल, आत्मज्ञान विहीना मूढास. ज्यांना आत्मज्ञान नाही असे अनेक लोक आपल्या अवतीभोवती आहेत ना. इथे जरी आचार्य कितीही आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा पुरस्कार करत असले, उपदेश करत असले, तर हे सगळ्यांना कुठे पटतंय. काही मुठभरच लोक असतात की जे हे निदान ऐकून घेतात, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. पण जास्तीत जास्त 95% लोक असतात ते म्हणतात, जाऊ दे, काय करायचं आहे, हे नकोच, याच्यात पडायलाच नको, त्यापेक्षा खाओ पिओ मजा करू. असे लोक आपल्या तुमच्याही अवतीभोवती आहेतच ना. मग ते कसे आहेत, आत्मज्ञान विहीना मूढा. आत्मज्ञानाचा त्यांचा काही संबंधच नाही आहे, मूढ आहेत. मूढ म्हणजे मूर्ख नाही, शिकलेले असतील, मोठाले पदव्या घेतलेले असतील, पण ते मूढ म्हणजे अविवेकी आहेत. नेमकं श्रेयस काय आहे, माझ्या कल्याण कशात आहे हे त्यांना कळत नाही. आणि म्हणून ते कसे आहेत, आत्मज्ञान विहीना मूढास ते पश्यन्ते नरक निगूढाः. असे मूर्ख लोक त्या नरकामध्ये पुष्कळ काळपर्यंत खितपत पडलेले असतात. ते अनेक प्रकारच्या यातना भोगत असतात. आता हे तुम्ही म्हणाल, हे कोणी पाहिले, नक्की ते यातना भोगतात का सुखात आहेत हे कसं कळणार. पण आपण आचार्यांवर विश्वास ठेवूया आणि निदान असं चांगलं वागून आपलं नुकसान तर काही नाही आहे ना. आपलं नुकसान काही नाही, व्हायचं असेल तर कल्याणच होईल असा आचार्यांवर दृढ श्रद्धा ठेवूया. आणि ह्याप्रमाणे निदान हे समजून घेऊन त्याच्यातल्या काही 5पैकी 2 गोष्टी तरी आचरणात आणण्याचा एक अल्पसा प्रयत्न करूया. त्या दृष्टीने ही 12 पंजरिका फार महत्त्वाची. निदान आम्हाला कोणीतरी सांगणारे आहेत. आचार्यांसारखे जगद्गुरू आचार्यांनी जो उपदेश केला आहे, अनेक सगळ्याच लोकांना केला आहे, आपल्यासाठी नाही आहे, सगळ्यांसाठीच आहेत. पण त्याच्यातले 100रातले 5च लोक इकडे वळतात. 95 लोक म्हणतात, जाऊ दे, ते तत्त्वज्ञान ते आचार्यांचं आचार्यांना, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे.
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. हजारो पुरुषांमध्ये एखादा सिद्धीसाठी प्रयत्न करतो. अशा प्रयत्न करणाऱ्या हजारोंमधला एखादाच त्याला तत्त्वतः जाणतो. मग तो एखादा मी का नको? तो जो एखादा आहे तो मीच का नको? जर अभ्यास केला, जर आचरण केलं, जर विवेकाने वागलं, जर ह्या ब्रह्मपदाचा निदान विचार केला, मी कोण आहे, मी नेमका कोण आहे, हा देह म्हणजे मी आहे का, मन म्हणजे मी आहे का, बुद्धी म्हणजे मी आहे का? नाही नाही नाही. हे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय म्हणजे मी नाही आहे. मी कोण आहे? तर मी तो आहे. सोहम अहम ब्रह्मास्मी असा रोज वारंवार उच्चार करायचा आहे, मनाला बजावून सांगायचे. आणि मग असं करत करत तीच सत्य परिस्थिती आहे आणि तेच सत्य घडून येणार आहे. आणि मी जेव्हा त्याच्यामध्ये विलीन होईल, आधी लीन होणार, मग विलीन होणार आणि मग तद्रूप होऊन जाणार. मग तो थेंब थेंब राहत नाही, तो सागरच होऊन जातो. थेंबुटा बुडाला सागरची झाला. बाहेर असतो तोपर्यंत थेंब आहे, वेगळा असतो तोपर्यंत तो थेंब आहे. सागरात मिळाल्यानंतर तो थेंब, आता तो थेंब नसतो, तो समुद्रच होतो. समुद्राचा एक अंश म्हणजे समुद्रच होऊन जातो. आपल्याला तसंच करायचं आहे, ब्रह्मपदामध्ये विलीन व्हायचे, काही सोडायचं नाही आहे. मात्र जीवनशैली थोडीशी बदलायची, आचरण बदलायचे, ज्ञानाचा ध्यास घ्यायचा आहे. असं केलं तर त्या ज्ञान आणि वैराग्याच्या माध्यमातून कधी ना कधीतरी आपण ह्या आचार्यांनी दाखवलेल्या मार्गापर्यंत निश्चित पोचू, त्याच्यातल्या अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत पोचू असं म्हणूया. आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. मूढजहि धनागमतृष्णा कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णा.